पुण्यातील भूखंड खरेदी प्रकरणात पार्थ पवारांच्या व्यावसायिक भागीदारासह तिघांविरोधात गुन्हा दाखल. अंबादास दानवेंकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी. एक 1% भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा, मात्र 99% भागीदारी असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा नाही. मुंढवा पोलिसांच्या अजब कारवाईनं भुवया उंचावल्या. पार्थ पवारांच्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांनी हात झटकलेत. प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची स्पष्टोक्ती. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अजित पवारांचं वक्तव्य. मुंब्रा अपघात प्रकरणी अभियंत्यांवरील कारवाईमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन. अचानक सुरू झालेल्या लोकलनं रुळावरून जाणाऱ्या प्रवाशांना उडवलं. दोघांचा मृत्यू, 2 जखमी. मुंब्र्यातील रेल्वे अपघात प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेल्या 2 अभियंत्यांच्या अर्जावर आज सुनावणी. अटकेपासून बचावासाठी दोघांचा कोर्टात अर्ज. भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव याची रत्नागिरीतल्या लोटे एमआयडीसीमध्ये दबंगगिरी. शिंदेंच्या युवा सेना उपजिल्हा प्रमुखाला शिवीगाळ करत मारहाण. व्हिडिओ व्हायरल. मराठा आंदोलक मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी. 2.5 कोटींची सुपारी दिल्याची चर्चा. 2 संशयित ताब्यात. सकाळी 11 वाजता जरांगे घेणार पत्रकार परिषद. वंदे मातरम गीताला आज 150 वर्ष पूर्ण. मंत्रालयात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामूहिक गायन. तर पंतप्रधान मोदी टपाल तिकीट आणि नाणं प्रकाशित करणार. नाशिकच्या लोहशिंगवे गावात बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू. संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण. तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. दिल्ली विमानतळावरील वाहतूक विस्कळीत. एअर ट्रॅफिकच्या विमानांचा उड्डाणांना फटका. प्रवाशांची प्रचंड गैरसोय. एलन मस्कला वर्षाला $1 लाख कोटी पॅकेज. टेस्लाच्या 75% जास्त भागधारकांची मस्कच्या नव्या पगाराला मंजुरी. $1 ट्रिलियन पगार मिळवणारा मस्क पहिलाच माणूस. ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी मुंबईतल्या नानावटी रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास. आज पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार.